गाईज तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत। तर गाईज आज हर्ष खूप दिवसांनी आपल्या ब्लॉगमध्ये आलेला आहे, पूर्ण एक वीक नंतर। हाय बोल। हाय। तर हर्ष खूप आलेला आहे म्हणते, खूप दिवसांनी। हां, हर्ष खूप दिवसांनी आलेला आहे। आणि तुला कसं वाटते आपल्या ब्लॉगमध्ये येऊन? कसं वाटणार आहे? खूप छान वाटते। ऑफकोर्स त्याला छानच वाटणार। तर उद्याच्याला मला जायचं आहे काही कॉलेज बघण्यासाठी। तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे मी एवढी एक्सायटेड नाही आहे कॉलेज बघण्यासाठी, आणि मला माहीतसुद्धा नाही कॉलेजची नावं सिरियसली। तर पप्पांनी काही कॉलेजमध्ये इन्क्वायरीज केली, तर मला सिव्हिलला फ्रीमध्ये ॲडमिशन होतं आहे माझं, आणि सी एससाठी थोडंसं पे करायला लागेल, कारण सी एसला सगळे लोक चालले आहेत, त्यामुळे म्हणजे सी एसला थोडेसे मार्क्स कमी पडत आहेत म्हणून। तर बघतील पप्पा काय करायचं आहे ते। तर पप्पा खूप एक्सायटेड आहेत आणि पप्पाला खूप आनंद होतो आहे, त्याच्यामुळे त्यांच्याकडे बघून मलासुद्धा आनंद होतो आहे। आता ह्याच्याशिवाय काही बोलण्यात अर्थही नाही आहे। तर आज पण मी एक शूट करणार आहे। तुम्ही म्हणत असाल की ही सारखी शूट करते आहे आणि सांगतही नाही आहे, तर मी तुम्हाला नक्की सांगेल पुढच्या व्लॉग्समध्ये, आणि प्रॉमिस आहे तुम्हा सर्वांना। मी खूप एक्सायटेड आहे आज शूट करण्यासाठी। म्हणजे ऑलरेडी ते पार्ट आहे मला स्क्रिप्ट, फक्त जस्ट हे करायची आहे। पण प्रॉब्लेम असा आहे की साडी नेसायची आणि मला सव्वारीच नाही नीट नेसता येत, तर नऊवारी काय नेसायची आहे, तर सव्वारीची नऊवारी करायची आहे मला, ठीक आहे। तर लेट्स सी कसं करणार आहे। आणि मी यूट्यूबला व्हिडिओ पाहिला आहे, तर ते त्यात दिसतं आणि सोपं दिसतं आहे, पण माहीत नाही आता किती टाईम जाणार आहे, किती वेळ जाणार आहे। मे बी आज दिवसभर जाईल, लेट्स सी। आणि तसं पण आवडतीचं काम आहे म्हटल्यावरती काही टेन्शनच नाही। तर चला, ऑलमोस्ट सगळा दिवस निघून गेलेला आहे, आणि मेन म्हणजे ब्लाऊज बारीक करायला लागेल, कारण शांत बस की। तर मेन म्हणजे आधी ब्लाऊज बारीक करायला लागेल, कारण हे आमच्या आईसाहेबांचं काय म्हणतात त्याला, साडी आणि ब्लाऊज आहे। अरे गपकी। तर मम्मीला सांगितलंय बारीक करायला, पण मम्मी काय उठत नाही, तर मला असं वाटते की मला बाहेरच्या टेलरकडे जायला लागेल, पाण्याची टाकी भरायला। हा मम्मी करून दे ना, दे लवकर। काहीच आम्ही टेरेसला आलेलो आहोत आणि खूप सुंदर वातावरण झालेलं आहे, हे बघा। वाव, मम्मी आणि मी दोघी टाकी भरायला आलेलो आहोत, आणि मुळात टेरेसवर कोण नाही म्हणून खूप छान वाटतंय। सगळे असल्यावर पण छान वाटतं, पण कसं प्रायव्हसी भेटत नाही। गाईज झाडांमध्ये अजून एक गोष्ट ॲड झालेली आहे, ती म्हणजे पुदिना। हे बघा, खूप सारा पुदिना आलेला आहे, त्याची आपण पुदिना भजी किंवा पाणीपुरीचे ते तिखट पाणी असतं का, तेही बनवू शकतो। आणि अजून एक गोष्ट आहे, मिरच्याला खूप सारे मिरच्यासुद्धा यायला लागल्यात, हे बघा, हे फुलं आली आहेत आता, आणि छोट्या छोट्या मिरच्यासुद्धा आहेत, हे बघा। आता नुसता ठेचाच खायचा आणि खरडा। हे बघा, इथे एक मिरची, अशा काही छोट्या छोट्या मिरच्याही आल्यात, आणि फुलंसुद्धा आली आहेत। हे बघा, आळूचे पानं लास्ट टाईमच आम्ही घेऊन गेलोत। हा, ही कोरफड तर लास्ट टाईम खूप सुंदर होती, बट आता खूपच हे झाली आहे, वाळून गेली आहे। आणि तुळस तर एवढी सुंदर दिसतीये, वा वा, क्या बात आहे। आणि मातोश्री आपल्या झाडाचं फुल आपण आपल्या आईसाहेबांना देऊयात। मम्मी दर फुल, थँक्यू तरी म्हण।
गाईज आमच्या घरा पाठीमागचा व्ह्यू सगळ्यात सुंदर आहे. हे डिशमुळे व्यवस्थित नाही दिसत आहे बघा. आणि तिथे काय म्हणतात क्रिकेटचं मैदान सुद्धा आहे. अरे रॉकेट गेलं की काय? रॉकेट कोणी सोडलं रॉकेट? आता जस्ट मी टेरेसवरनं खाली आलेली आहे आणि आता साडी घालायची. ऑलरेडी खूप टाईम झालेला आहे, त्याच्यामुळे आधी आपण साडी घालून घेऊयात झटपट. तर व्हिडिओ पाहते मी यूट्यूबलाच. आणि थोड्याशा पिना घेतलेल्या आहेत मी इथे आणि साडी. तर चला साडी घातल्यावरती भेटूया. तर गाईस फायनली मी रेडी झालेली आहे. तर खूप टाईम गेलेला आहे. तर फर्स्ट टाइम मी नऊवारी घातलेली आहे. दाखवते. केस बांधायचे आहेत मला. तर गाईस फायनली मी रेडी झालेली आहे. तर हा माझा आहे फायनल लुक. तर काही बांगड्या घातलेल्या आहेत मी, हे बघा. आणि कानातले हे काय म्हणतात त्याला? नथ. मला आठवतच नव्हतं नथ. आणि काही काय म्हणतात त्याला, परत विसरले. साखळी. ठीक आहे. आणि हे कंबरपट्टा नाही आहे बरं का. ही एक माळ आहे आणि ती मी माळेला कंबरपट्टा बनवला आहे. कारण आमच्याकडे कंबरपट्टा नव्हता म्हणून मी हे केलं आहे. आणि फारशी आमच्याकडे ज्वेलरीही नाही आहे. सो सगळी दुनियाच जुगाडमध्ये आहे आमची. तर हा माझा फायनल लुक. तर आता मी शूट केल्यावरती भेटते. चला बाय गाईज. फायनली शूट वगैरे झालेलं आहे. तर त्यामुळे या ब्लॉगला आपण इथेच एंड करूया. भेटूया अशाच एका छान ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.